मैं तो निकल पडा हूँ. मी निघालेलो आहे माझ्या बड्डेच्या निमित्ताने फिरायला. मित्रांनी प्लॅन केला आणि त्यांनी लास्ट मोमेंटला कॅन्सल केला, पण मी माझा प्लॅन कॅन्सल होऊन नाही दिला. अरे भाई आ गया. कैसा है रे? मजा में थंड से बस रहा. बघू शकताय आम्ही आमच्या या मित्राकडे आलोय. एवढा हँडसम चिकना एक नंबर दिसतोय. आता बघू शकता तुम्ही तो कोणत्या वातावरणात राहू राहिला इथं. म्हणजे लिटरली आम्हाला जळवायचं काम करू राहिलंय. सिद्धू भाऊ आम्हाला घेऊन चालले होते त्यांच्या डायरेक्ट मेन स्पॉटवरती, जिथे आम्हाला आमचा स्वर्ग दिसणार होता. तो तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो घरी थांबून कसं वाट राहिलं हे बघा. आता शिकत सुरुवात आहे, अजून तर आम्हाला मेन स्पॉटवर तर जायचंय. इथं आमच्या सिद्धू भाऊकडे आलं, इकडचं स्पॉटच एवढं भारी आहे. चला आता दर्शन घ्यायला चाललो आम्ही देवीकडे. आम्हाला देवीचे दर्शन घेण्या अगोदर हनुमानजीचे दर्शन झाले आणि आम्ही दोघांनी ते दर्शन घेऊन पुढे निघालो. आणि पुढे गेल्यानंतर आम्ही परत दुसऱ्या देवीच्या मंदिरात गेलो. ते दुसऱ्या डोंगरावर होतं. आणि तिथून आम्हाला हा जो नजारा पाहायला भेटला तो खरंच खूप सुंदर होता. इथे अकॅडमीचे पोरं आलेले होते आणि ते त्यांची प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर आम्ही तिथला जो नजारा बघितला, खरं सांगतोय मित्रांनो, स्वर्गापेक्षा कमी नव्हता तो नजारा. तो बघून खरंच मनाला एवढी शांतता भेटली. आणि पोरांना जळवायची होती ती फक्त ह्यो व्हिडिओ दाखवूनच मी जळवायला सुरुवात केली. तर मित्रांनो आत्ताचा हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे. आपण सेकंड पार्टमध्ये माझा नेक्स्ट जर्नी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मला फॉलो करायला विसरू नका.